व्हायचं की दरवेळेला काहीतरी आम्हाला असं पत्र द्यायचं आणि थांबवायचं, हा प्रकार सर्रास या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की आमचा जीव जरी गेला, या भूम शहरातील नागरिकांसाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे सरकणार नाही। उद्या भूम नगरपालिकेच्या परिसरात आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणारच आहोत। त्यासाठी आम्हाला कुठलीही किंमत मोजायची वेळ आली तरी आम्ही मोजायला तयार आहे, पण ह्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्याला आम्ही यावेळेस सोडणार नाही, हा मात्र आमचा ठाम निर्णय। नमस्कार आबा चंद्रमणी दादा, सध्याला आता तुम्ही असे आरोप करताय, भ्रष्टाचारांचे आरोप करताय। सध्याला भूम नगर परिषदेमधील घाण कचरा व्यवस्थापनावर नेमका किती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात तुम्ही? 2021 पासून 2025 पर्यंत आता दर वर्षाला टेंडर 1,40,00,000 ती 1,14,00,000 पर्यंत जात आहे असं गृहीत धरा। आता तुम्हीच हिशोब करा 2021 ते 2025 पर्यंत या भूम नगरपालिकेत किती करोड रुपयाचा घोटाळा झाला असेल, ती तुम्हीच हिशोब करा ना। कारण काय साफसफाई होती तुम्हालाही माहिती, किती मजूर सफाई करतात हे तुम्हालाही माहिती, किती ट्रॅक्टर लावले जातात हे सगळ्या भूम शहराला माहिती। त्यामुळे हा अंदाज लावणं हे आपल्या गावाच्या बाहेरचं आहे की ही किती करोडो रुपयाचा भ्रष्टाचार असू शकतो आणि तो जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही। आबासाहेब, या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचललेली गेली आहेत का? आतापर्यंत आम्ही तर वारंवार निवेदन दिलेलं आहे। ह्याच्या अगोदर बी निवेदन दिलेलं होतं की घनकचऱ्यात झालेल्या जो भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी करावी, तर जे मजूर आहेत कामाला त्या मजुरांचा फंड भरावा, त्यांची भविष्य निर्वाह निधी भरावे, असं वारंवार पत्र देऊन कुठलीही कारवाई केलेली नाहीये। मग त्याला किती वेळ सांगायचं? म्हणजे आम्ही आज जे टोकाचं पाऊल उचलले तीच कारण आहे की कुठल्याच प्रकारची माहिती देत नाही, म्हणून आज आम्ही टोकाचं पाऊल उचलायची वेळ आली आम्हाला। दादा, या भ्रष्टाचारात कोणता अधिकारी किंवा नेता सामील असल्याचं आरोप देखील होत आहे। अहो, ह्या भूम नगरपालिकेचे जे काही तिथले अधिकारी आहेत, मग मागचा सीओ असेल किंवा आताचे सीओ असतील, ह्या सीओनी फक्त टक्केवारी घेतलेली, पण मेन जो सगळा पैसा आहे तो पैसा जो भूमचा जो आका आहे त्या आकाच्या घरी हा सगळा पैसा पोहोचलेला आहे। कारण संस्था त्याची होती, सत्ताच त्याची आहे। गेल्या तुम्ही बघितलं असं प्रशासन काळात ते तोंडाने सांगतात की आमची सत्ता आहे, आम्ही तिथं सगळं करतो आणि टेंडर पण त्यांनाच होतं। मग एवढा मोठा जो पैसा भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो भूम नगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांनी त्या आकाच्या घरी नेऊन दिला, आमचा स्पष्ट आरोप आहे। चंद्रमणी दादा, आबासाहेब यांनी आत्मदहनाचा निर्णय का घेतला आहे? अहो, मला सांगा, आम्ही गेल्या 4 वर्षापासून आंदोलन करतोय, हे सगळ्या भूम शहराला माहिती, उपोषण केले, मोर्चे काढले, तिथं पार मंत्रालयापर्यंत जाऊन आलो, पण ह्यांचा जो काही समजा राजकीय दबाव आहे, जो काही तिथं नेऊन पैसे देतात अधिकाऱ्यांना आणि सगळं मॅनेज करते, ही सगळं आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी। मग आता शेवटला पर्याय काय? या भूम शहराच्या नागरिकांसाठी जर आम्हाला जर जाळून घ्यायची वेळ येत असेल तर आम्ही तयार आहेत आता, याशिवाय दुसरा पर्यायच नाही। जर आमच्या जर जळण्याने जर या भूम नगरपालिकेचा जर भ्रष्टाचार बाहेर येणार असेल तर आम्ही आत्मदहन करायला तयार आहे, त्यात काय अडचण? आबा, तुम्ही निवेदनामध्ये आत्मदहन दिलेलं आहे, तर आत्मदहन टाळण्यासाठी प्रशासनाने कोणते प्रयत्न केले आहेत का आतापर्यंत? कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले, आम्हाला विश्वास होता नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत, ते आमची बाजू समजून घेतील, आम्हाला न्याय देतील, पण तसला कुठलाही प्रकार झालेला नाही। ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर प्रशासन म्हणून डोके येते त्या डोके साहेबांकडे आम्हाला पाठवलं, त्यावेळी डोके साहेबांनी सांगितले की बाबा कागदावर येऊ द्या, कागदावर आल्यावर भ्रष्टाचार जर झाला तर मी कुणाला सोडणार नाही, पण तसला कुठलाच प्रकार आम्हाला इथं दिसणार। डोकेच त्या आपलं सीओला सांगतात की तुम्ही अहवाल पाठवा, आम्ही आरोपच जर सीओवर करीत असेल आणि त्या सीओला जरी अहवाल मागवत असतील तर कोणत्या प्रकारचा ते अहवाल देणार आहे? आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो, समिती नियमानं चौकशी, अहवाल समिती नियमा रेकॉर्ड ताब्यात घ्या आणि मग चौकशी करा। चोराला जर तुम्ही अहवाल मागत असाल तर काय अर्थ राहिला? आमचा विश्वास राहिला नाही। आम्हाला विश्वास होता की डोके साहेब काहीतरी करतील, पण आम्हाला आता कुठेतरी वाटतं की डोके साहेब ह्यात गुडफुडून गेलेले आहेत। चंद्रमणी दादा, आत्मदहन करणं माझा एक विचार आहे, तो मला बोलतोय की आत्मदहन करणं हा योग्य मार्ग आहे का, की या पुढे न्यायालयाने
मार्गाने लढा पण देऊ शकला असतात, पण अधिक परिणाम त्याच्यावर ठरेल का? आता जर कुठल्याही एखादी बाब असेल, त्या बाब नगरपालिकेच्या अंतर्गत असेल, भ्रष्टाचाराचं एवढं आम्ही इथलं काढलंय, जर त्याच्यावर कारवाईच होणार नाही, जिल्हाधिकारी निर्णयच घेणार नाही, शासन ह्या नगरपालिकेकडे बघणारच नाही, नुसतं एवढा मॅनेजमेंटचा खेळ या नगरपालिकेत आहे, ती कोण करतंय आपल्याला माहिती. ही नगरपालिका कोण चालवतंय? सीओ चालवत नाही नगरपालिका. नगरपालिकेत एक इंजिनियर आहे, इंजिनियर ही नगरपालिका चालवतोय, ही सगळ्या भूमला माहिती. त्यांनी फक्त ही भ्रष्टाचार ही बाहेर निघू दिलेला नाही इतक्या वर्ष. मग मला सांगा, जर या संविधानिक मार्गाने जर न्यायच मिळणार नसेल आणि मेल्यानंतर जर न्याय मिळणार असेल, तर त्याला काही इलाज नाही. माणसाच्या हितपर्यंत नारड्यापर्यंत आल्यावर काय करणार आहे मला सांगा. आज एवढे प्रकरण भ्रष्टाचाराचे काढून की त्यात काहीच कारवाई झालेली नाही, आणि घन कचऱ्याचं एवढं मोठं सगळं समोर दिसतंय. आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्या मजुरांचे, पुरावा म्हणून. ती सरळ तोंडाने सांगते की 6,000 रुपये आम्हाला महिना दिला जातो, आम्हाला रानात कामाला घेऊन नेलं जातंय, आमचं बँकेत खातं नाही, आमचा कुठं पीएफ भरलेला नाही. ही तोंडाने त्या मजुरांनी सांगितलं आमच्याकडे पुरावे आहेत ना, आम्हाला बोला ना चौकशी समिती समोर, आम्ही त्यांना ती दाखवू. आणि एवढं सगळं असताना जर इथं जर कारवाईच होणार नसेल, तर आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा मार्ग नाही. हे बघा, आत्मदहन करणं हे आपल्याला पण समजतं की ते चुकीचं आहे, पण जर न्यायच मिळणार नसेल तर त्याला इलाज नाही. जगायचं कशासाठी? जर भूम शहरातल्या लोकांचा टॅक्स वर्ग जे जमा करतो ते कुठेतरी चांगल्या कामाला यावं म्हणून जमा करतो. 1,40,00,000 टेंडर असताना जर कचऱ्याची गाडी जर 3-3 दिवस एकाच्या घरी येत नसेल, मजूर जर महिना जर नाली काढीत नसते, पावडर टाकत नसते, कशासाठी काय करतो आपण? भूम शहरातल्या जनतेचे पैसे कुठे जातात? ही जर तुम्ही जर उघडकीसा आणण्यासाठी जर असे दबाव तंत्र आणून खोटे नाटे असले पत्र देऊन जर तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करत असला तर आम्हाला पर्यायच नाही आत्मदहन केल्याशिवाय. दादा, तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तुमची बैठक या विषयावर प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर झाली आहे का, किंवा गणेश जगदाळे यांच्याबरोबर झाली आहे का तुमची बैठक, किंवा ह्याच्या संदर्भात तुमची चर्चा झाली आहे का? आमच्या बरोबर कुणीच चर्चा केलेली नाही. आणि तुम्ही जी म्हणता का गणेश जगदाळे, आपल्या इथं सीओ आहे शैला नाकी, पण तुम्हाला पण माहिती की ती कोण चालवतंय? नगरपालिकाच कोण चालवतंय. आणि सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचाराला जर कुणी जर झाकण्याचं काम केलंय, तर तुम्ही जी नाव घेताय का, त्या माणसाने या नगरपालिकेने सगळी वाट लावली, या भूम शहराची त्यांनी वाट लावली. गोरगरीब नागरिकांना एवढं छळलंय की त्याला माफ नाही त्याला. पण तरीही आपण काय करू शकत नाही, हातबंद झाले सगळे नागरिक. मग त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आणि याबाबत आमची कुणाशीही चर्चा झालेली नाही. आम्हाला फक्त एक साधं मुख्याधिकाऱ्याने एक पत्र काढले, त्या पत्रावर ते पण रात्री उशिरा आले, 9 वाजता आम्हाला पत्र देण्यात आले. दोघांना की माझा लास्टचा प्रश्न आहे, जर आत्मदहन झाले तर ओरड.